आता पाहूया टॉप 9 पावसाच्या बातम्या। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाची उघडीप, तर काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरूच। रेल्वे सेवा सुरळीत। विरार स्टेशन ते बोळींचे रस्ता 48 तासानंतर सुद्धा पाण्याखाली, चाकरमान्यांचा ट्रॅक्टरमधून प्रवास। बेळगाव जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती, गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित, घरांमध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। खडकवासल्यामधील विसर्गामुळे पुण्यातील भिडे पुलासह टिळक पूल पाण्याखाली, दोन्ही पुलावरील वाहतूक बंद, एकतानगरमधीलही सोसायट्यांमध्ये पाणी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य स्थिती, नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात। कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गासह अनेक प्रमुख मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली, सांगलीमध्ये सखल भागामध्ये कृष्णेचं पाणी, नागरिकांच्या घरातही पाणी, आतापर्यंत 150 नागरिकांचं स्थलांतर। सलगच्या पावसानंतर लातूरच्या महमदपूरमधील मन्याड नदीवरील पूल पाण्याखाली, पुलावरील वाहतूक 4 दिवसांपासून बंद, रस्त्यावरची वाहतूक आणखी काही दिवस ठप्प राहणार। नांदेडच्या मुखेडमध्ये 19 ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे कहर, हसनाळ आणि रावण गावासह 5 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा, मुखेडच्या पूर परिस्थितीचं भयावह दृश्य समोर। जखम असल्यास आणि पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चालल्यास लेप्टोची शक्यता, पावसाच्या पाण्यातून प्रवास केलेल्यांनी 72 तासामध्ये औषधोपचार करणं आवश्यक, मुंबई पालिकेकडून आवाहन।